हाय, सगळ्यांचं स्वागत माझ्या युट्यूब चॅनलवर. आजचा किचन ब्लॉग आहे. मी माझ्यासाठी लंच बनवणार आहे आणि म्हणून मी विचार केला की पटकन एक व्हिडिओ बनवूया की मी काय लंच मध्ये बनवणार आहे त्याचा. जस्ट मी काही व्हिडिओज रेकॉर्ड केले, बाईट्स वगैरे, तर त्यामुळे मी छान अशी नॉट तयार पण घरच्या कपड्यांमध्ये नाहीये, तर म्हटलं सगळंच आहे तर मग एक व्हिडिओ करूनच टाकू. हा व्हिडिओ सिनेमॅटिक मोड मध्ये शूट करते मी. येस, त्याचं कारण असं की हे सगळं ब्लर व्हावं अशी माझीच इच्छा आहे. इतका पसारा आहे, इतका पसारा, बट मला फक्त माझ्यासाठीच लंच बनवायचं आहे. त्यामुळे मी हल्ली खूप काही करत नाही बसते. जनरली मी भाकरी भाजी खाते, पण एकटीसाठी असं त्यामुळे मी भाकरी वगैरे करत नाही बसत आहे. मोस्टली मी खुशबूकडे पण जेवायला जाते आणि बऱ्याचदा घरी बनवते. तर घरी बनवताना खूप साधं खिचडी किंवा कधी कधी पालक खिचडी किंवा मग काय बरं सॅलेड, असं सगळं प्रकरण चालू आहे. तर सॅलेड्स बनवायचे म्हणून मी इतके छान छान सॉसेस आणि मी ड्रेसिंग मागवले आहेत. आणि अजून एक आहे फ्रीज मध्ये. सो आज ह्या सगळ्याचाच वापर करून मी एक सॅलेड बनवणार आहे. त्याच्यासाठी पण माझ्याकडे खूप मोजक्या गोष्टी आहेत, पण हे खूप हेल्दी सॅलेड असणार आहे. खूप म्हणण्यापेक्षा बऱ्यापैकी हेल्दी सॅलेड आहे, टेस्टी आहे. मला टेस्टीच खायचंय, किती हेल्दी असलं तरी. तर चला मग बनवूया. मी तुम्हाला दाखवते काय काय आहे. सो माझा विचार आहे पनीर सॅलेड, ज्याच्यामध्ये मी हे रेड आणि येलो बेल पेपर टाकणार आहे आणि त्याचबरोबर थोडीशी गुआकामोली जी साईडला असेल आणि इकडे सॅलेड असेल, असं मी खाणार आहे. याच्यामध्ये कुठलेही कार्ब्स नसणार आहेत. गुआकामोलीमध्ये अवोकाडो म्हणजे फॅट्स, इफ आय एम राईट. पनीर इज प्रोटीन आणि बाकी सगळे फायबर्स. एवढा विचार मी युजली करत नाही. साधारण गणितात बसलं की मग मी ते पटकन खाते. थोडं विचारपूर्वकच खाते मी. तर चला सुरुवात करूया. सगळ्यात आधी जे पनीर आपण घेतलंय ते आपण छान थोड्याशा तुपावरती सॉते करणार आहोत. मी एक अवोकाडो घेतलाय, त्याला मॅश केलं आणि त्याच्यामध्ये अर्धी लसूण एकदम बारीक चिरून टाकली आहे. तर आधी आपण सॅलडच करून घेऊ. त्यासाठी गॅस चालू करूया. ऑनेस्टली मी बरेच दिवस, हे सगळं दिसतंय का तुम्हाला? हे सगळं आपलं एक्झिबिशनचं सामान आहे बरं का. थोडस तूप घालणार आहे मी. लसूण चिरलाय. युजली सॅलड बनवताना तुमच्याकडे जर का ओरिगॅनो, चिली फ्लेक्स वगैरे असेल तर छान आहे टेस्ट. मसाले घालण्यापेक्षा ते कधी चांगला. आता मी लसूण घालणार आहे, मी भाज्या घालणार आहे. मला कच्चे सॅलड्स बिलकुल आवडत नाही. मला भाज्या शिजलेल्याच आवडतात. म्हणजे ऐश्वर्याताई बऱ्याचदा कच्च्या खायची आणि मला फारच कौतुक वाटायचं सेटवरती. हे आता लास्ट टाइम खुशबूने केलेलं सॅलड आहे, मला खूप आवडलं होतं. सो आय विल डिसाइडेड की त्याची रेसिपी केली पाहिजे. आपण फ्लेम थोडी वाढवणार आहोत, कारण हे शिजायला त्याचा फार वेळ नाही लागत. आपल्याला खूप शिजवायचं सुद्धा नाहीये. जसं मी म्हंटल की बरेच लोक हे सगळं कच्चं पण खातात. मला असं कच्चं नाही खायचं, त्यामुळे मी बरोबर शिजवून घेणार आहे. ते थोडस मीठ घालणार आहे. ओरिगॅनो वगैरे माझ्याकडे काही नाहीये. घालणार आहे ब्लॅक पेपर थोडस, कारण आपण सॉसेस घालणार आहोत नंतर. फ्लेम कमी केली मी आता त्याची. बघा, म्हणजे हे रन टाइम रेसिपी आहे. किती वेळ लागतोय बघा फक्त. म्हणजे बरेच जण किंवा मी सुद्धा आधी असं म्हणायचे, ठीक आहे आता स्वतःसाठी वेगळं कुठे डाएटचं फूड बनवायचं, ह्या त्या. ऍक्च्युली सगळ्यात कमी वेळ लागतो ह्या गोष्टीला. एवढं माझ्यासाठी कुठे आता करत बसू वेगळं. तर मग मी सगळ्यांसाठी गेलं तेच मी खाल्लं, खाऊन जेवलं तेच मी खाल्लं. जे आपल्यासाठी योग्य आहे, जे आपल्याला सांगितलं आहे ते खरं तर खायला पाहिजे. मलाही पनीर आहे, त्यामुळे मी ते जास्त मिक्स नाही करणार आहे, कारण मग ते कुस्करू शकतो, जे मला नको आहे. मी फ्लेम थोडी कमी केली आहे, कारण पनीर सुद्धा मला थोडस अगदी लाईटली ब्राऊन व्हायला हवं आहे, एकदम लाईट.
आता हे जे guacamoleसाठी मी मॅश हे रेडी केलेलं आहे, त्याच्यामध्ये मी केलेला टोमॅटो घालते. मिक्स टोमॅटो घालून मिक्स. वरनं पिळणार आहे लिंबू. थोडं आंबट छान लागतं guacamole, एस्पेशली जर का तुम्ही हे नाचोस बरोबर किंवा एखाद्या वेगळ्या कुठल्या तरी चिप्स बरोबर खाणार असाल. आता मी यामध्ये अगदी थोडस नावाला मीठ घालणार आहे बघा. हे बघा, टँग 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 दिसलं का? माझ्याकडे बीटरूट चिप्स आहेत, फक्त मला माहिती नाही मी ते आता खाणार आहे. बघूया, वी विल डिसाइड. ते झालं. ह्याच्या मध्ये पण आपण ब्लॅक पेपर घालणार आहोत सिझलिंग साठी, बिकॉज वाय नॉट. ऍडेड किती घालतात, ते झालं, हे झालं, सॉल्ट झालं. टेस्ट करून बघितलं. सॅलेड मी असं दाखवलं तर तुम्हाला आवडणार नाही, त्यामुळे मी असं डायरेक्ट दाखवणार नाही. आता मी ते बोल मध्ये घेणार. कोथिंबीरची आहे ती सॅलेड साठी नाही आहे, बारीक चिरणार आहे आणि guacamole मध्ये ऍड करणार आहे. तुम्ही माझ्याशी बोला, ते काय बघणार का नाही. इकडे ओट्यावरला पसारा आहे. झालं ते आपलं सॅलेड शिजलं आहे जेवढं मला हवं होतं. आता आपण प्लेटिंग करणार आहोत, त्याच्यासाठी आधी बाकीचा पसारा कमी करूया. हे गायब. ही फ्रेम क्रॉपच होणार आहे तशी पण. आता हे दिसायला तुम्हाला अगदीच प्लेन दिसतंय, करेक्ट. आता याला आपण करणार आहोत सबवेचं सँडविच, सॉरी सबवेचं सॅलड. ऑलराईट, काही वेस्ट करायचं नाही आपण, एक एक दाणा महत्वाचा. आता ह्यामध्ये आपण सगळ्यात आधी ऍड करूया फ्रेंच विनेग्रेट आहे. तर हे कच्च्या सॅलडमध्ये पण खूप चांगलं लागतं. ऍक्च्युली ट्रेडिशनल ते तसंच खातात. हे मी रिसेंटली मागवलं आणि ह्यामध्ये काय काय आहे तर ऑलिव्ह ऑइल आहे, त्याचबरोबर ह्यामध्ये विनेगर आहे, हनी, सॉल्ट, मस्टर्ड सीड्स, ॲपल सायडर विनेगर, रेड वाईन विनेगर, स्पायसेस अँड कॉन्डिमेंट्स असं सगळं आहे. हे आम्ही कॉलेजमध्ये बनवायचो, पण तेव्हा खूप चांगलं नाही बनायचं, त्यामुळे मी यावेळेला काही असं अरे चल मीच बनवते वगैरे काही केलं नाही. बाई उघडण्यापासून आहे हे. आणि हे ड्रिझल करायचं. ओके, अगदी थोडस. ओके, हे बट यामध्ये आहे अंड आय थिंक. आणि आज मी काही अंड खाऊ शकत नाही, ग्लुटेन फ्री, डेअरी फ्री तर हे आहेच. बघूया बरं अंड आहे का. शुगर दिसलं, एग योक आहे. सॉरी, हे नाही आपण आज खाऊ शकत, म्हणून आपण हे खाणार आहोत स्वीट चिली सॉस. आणि अगदी थोडा. हे बघा मी आत्ता ओपन करते. मी हा काय रेग्युलरली खाणारी नाही आहे, पण आता आय वॉन्ट टू मेक माय डाएट फूड इंटरेस्टिंग. सो हे आपण ऍड केलं. आणि आता आपण करणार आहोत मिक्स. तुझं चीज अँड हॅलपिनो डिप आहे, सो आपण हे ट्राय करून बघू. कारण मला असं वाटतं की ते असं तर जरा मजा येईल. अगदी थोडं. आता हे सगळं सुंदर दिसण्यासाठी मला लागली आहे भूक. 1 2. आणि ज्या चिप्स बद्दल मी बोलले होते तर ते आपण एक 5 तुकडे घेऊ. काय वाटतं? 1
सो आपलं मील रेडी आहे. टाडा. सी मी पटकन एक एक घास खाऊन दाखवते तुम्हाला, पण बाकी मी एकदम शांततेत बाहेर बसून जेवणार आहे. आय थिंक हे चांगलं झालं असेल. सॅलड, लेट सी. यामध्ये बेल पेपर घेतलंय मी, थोडं लसूण पण आहे आणि ड्रेसिंग तर आहे. नाईस माइल्ड. तुम्हाला स्पायसी हवं असेल तर तुम्ही चिली फ्लेक्स टाकू शकता. मला नको ऍक्च्युली. हे खाऊन बघूया. बट सॅलड खूप चांगलं आहे, खूप माइल्ड आहे. सॉसेस अति घातले तर त्याला काही अर्थच नाहीये. थोडे सॉसेस घालायचे, थोडंसं टेस्टी करायचं, विषय संपवायचा. आता आपलं वाकामोली विथ बीटरूट चिप्स. So good. Thank me later. Amazing. You are definitely going to thank me. एक गोष्ट माझी चुकली आहे, ती मात्र तुम्ही करू नका चूक. ती अशी की सॅलड जेव्हा गरम असतात, आता मी शिजलेलं सॅलड बनवलंय म्हणून मला सांगायला हवंय की जेव्हा सॅलड किंवा तुमच्या भाज्या गरम असतात तेव्हा त्याच्यामध्ये सॉसेस ऍड करू नका. सॉसेस हे थंड कन्झ्युम करण्यासाठी असतात. हे जे सॉसेस आहेत पर्टिक्युलरली जे सॅलड ड्रेसिंग वगैरे दाखवले ते गरम गोष्टींबरोबर मिक्स नसतात करायचे, त्यांना पाणी सुटू शकतं. तर सॉस थोडंसं भाज्या वगैरे गार झाल्या ना की तुम्ही ऍड करू शकता. थँक्यू सो मच. आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्यासाठी. आणि प्लीज डेफिनेटली मला कमेंट्समध्ये कळवा. मला खरंच जरा रिफ्रेश व्हायची गरज आहे, त्यामुळे मला प्लीज सांगा कशावरती व्हिडिओज बनवू शकते. असे विषय आणा जे मी आतापर्यंत एक्सप्लोर केले नाही आहेत. प्रवास होईल तसे तुम्हाला प्रवासाचे व्हिडिओज बघायला मिळतील, सो ते आपण बाजूला ठेवूया. पण त्या व्यतिरिक्त तुम्हाला जे काही सुचेल ते तुम्ही मला प्लीज नक्की सांगा. त्यामुळे जरा माझं पण डोकं चालायला सुरुवात होईल. थँक्यू सो मच वन्स अगेन. आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्यासाठी. दुसरी कुठली रेसिपी बनवली तुम्हाला बघायला आवडेल की नाही हे सुद्धा मला नक्की कळवा कमेंट्समध्ये. आणि अजूनही जर का तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर करायला विसरू नका. बाय.